राज्याच्या तिजोरीत खडखडाट, आनंदाचा शिधा. शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती. तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान. लाडकी बहीणमुळे वाढला बोजा. धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझाकडून पडताळा. बॅटरी स्प्रेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा. दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच, शिवाय यापूर्वी MAIDCनेच कमी किमतीत खरेदी केल्याचं उघड. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी नीती आयोगाचे CEO सुब्रमण्यम यांच्यासोबत बड्या उद्योगपतींची बैठक. स्वतः मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही बैठक. बीडमधल्या गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप. व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण, डोक्याला गंभीर जखम. मोहितेवरती अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार, गुंड फरार. ठाण्यातल्या जनता दरबारच्या आयोजनामुळे चर्चेत आलेल्या पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्क मंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी. आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचाही नाईकांचा दावा. पंतप्रधान मोदींचं आज राज्यसभेत संबोधन. दुपारी 4 वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला देणार उत्तर. विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता. आंध्रात तिरुपती बालाजी मंदिरातनं बिगर हिंदू 18 कर्मचाऱ्यांना हटवण्यावरनं राजकारण. वक्फ बोर्डावरती 2 बिगर मुस्लिम सदस्यांच्या नियुक्तीचा हट्ट कशासाठी? ओवेसीचा मुख्यमंत्री चंद्रबाबूंना सवाल. जगभरातल्या इस्माइली मुस्लिमांचे धर्मगुरू आगा खान यांचं पोर्तुगालमध्ये निधन. वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास. पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शोकसंदेश. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची गाझापट्टी ताब्यात घेण्यावरनं सारवासारव. युद्धाने उद्ध्वस्त गाझाची पुनर्विकास तात्पुरत्या विस्थापनाविषयी वक्तव्य केल्याचा व्हाईट हाऊसचा दावा. इंग्लंडची भारतीय संघाविरुद्धची पहिली वनडे मॅच आज नागपूरमध्ये. जामठ्याच्या VCA स्टेडियमवरती दुपारी 1:30 वाजता सुरू होणार सामना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.